चला या मित्रांनो तुम्हाला अरे विसरलोच मी. अजून आपली ओळखच नाही झाली. तुम्ही माझ्यासोबत येणार कसे? चला तर माझं नाव देवेंद्र पाटील. माझं वय 29 वर्ष. बरेच दिवस विचार करत होतो काहीतरी नवीन करायचं. बऱ्याच ठिकाणी काम केलं, नोकरी केली. पण आता जॉबलेस आहे. बरेच दिवस बसलो होतो, निवांत बसायचो, शांत विचार करायचो, काहीतरी करायचं. पण आज ठरवलंय आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात करायची. मी दाखवेनच माझा पुढील प्रवास आणि माझ्या लाईफमध्ये झालेल्या वाईट, चांगल्या गोष्टी सांगेन मी माझ्या रिअल आवाजामध्ये. पहिला मी घाबरायचो, पण हिम्मत करून आता कॅमेरासमोर उभा राहून बोलतोय मी. या आधी पण व्हिडिओ बनवल्या, पण त्या नॉर्मल होत्या, इकडे तिकडे बघत. पण आता मी स्वतः कॅमेऱ्यासमोर उभा राहतो आणि बोलतो. पण आता टाइम वेस्ट करण्यापेक्षा चला मी दाखवतोय. जंगलात आलोय मी थोडा फिरायला, तर तुम्हाला दाखवतोय. तुम्ही पण आनंद घ्या, नॅचरल व्ह्यू बघा. चला या. चला बघा मित्रांनो, दिसते का काही? नाही ना? नाही दिसणार. दिसते सुकलेली झाडं, आकाश दिसतो का? मध्ये तलाव पण आहे, नाही दिसणार. सध्या झाडं पण आहेत ना, टेन्शन मध्ये आहेत. पाऊसच पडत अजून पडला नाही, जून महिना चालू झाला. पुढे कधी पडतो माहित नाही. ती पण सध्या कोमेजल्यात, म्हणून त्यांना अजून पालवी नाही फुटलेली. जेव्हा पाऊस पडेल त्यांना पण आनंद येईल. पुढं पक्षी नाही, प्राणी नाही दिसत. ही चुकी कोणाची आहे? तर आपलीच आहे. आपणच झाडं तोडतो, जंगल तोडतो. जंगल कमी होत चाललंय, कन्स्ट्रक्शन लाईन चालू आहे, हायवे, बिल्डिंग, त्याच्यामध्येच आपली लाईफ चालू आहे. आपल्याला फक्त जॉब पाहिजे, पैसा पाहिजे, बस आपली लाईफ सेट. 20,000 पगार, 25,000 पगार, त्याच्यामध्येच आपण आनंदात आहेत. पण मित्रांनो, यापुढे अशी वेळ येणार आहे ना, का या झाडांचीच आपल्याला गरज लागणार आहे. यापुढे ऑक्सिजन शिल्लक नाही राहणार. म्हणजे हळूहळू कमी होत चाललाय, झाडं कमी होत चाललंय, म्हणजे ऑक्सिजन पण कमी होत चाललाय. आताचा वाढता टेम्परेचर बघता यावर्षीची गरमी सहन नव्हती होत. आता यापुढे कसा खालेल माहित नाही. मित्रांनो, या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये आपण प्रत्येकाने एक तरी झाड लावायला पाहिजे आणि ते जगवायला पाहिजे. कुठे? जंगलात, आपल्या घराशेजारी नाही. घराशेजारी तर आपण एक नाही, 10 लावा, 15 लावा, चांगली गोष्ट आहे. पण जंगलामध्ये पण आपण झाडं लावू शकतो. आपण फिरायला जातो, पण फक्त मजा, एन्जॉय तेवढंच करतो आणि पुन्हा येतो. पण माझा एक छोटा प्रयत्न सांगा. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल का, कोणी जर चांगलं काम केलं ना, तर त्याला थँक्यू बोलण्यापेक्षा 3 जणांना अजून मदत करा आणि त्यांना पण सांगा पुढे जाऊन अजून 3 जणांना मदत करा. तसंच मी तुम्हाला पण आज सांगेन का प्रत्येकाने एकतरी झाड लावायला पाहिजे आणि आपल्या मित्रांना, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या परिवारामध्ये ज्यांना ज्यांना आपण सांगतो, भेटतो, बोलतो, त्यांना पण तुम्ही हेच सांगा की प्रत्येकाने झाडं लावायला पाहिजे. आता कालाची गरज आहे, आपल्याला गरज आहे. आता वेळ अशी येणार आहे का यापुढे आपल्याला सावली शोधून नाही भेटणार. टेम्परेचर एवढा असतो का आपल्याला सहन नाही होत. दुपारी गेलं ना, हे त्याच्यामुळेच उडवलेत. गरमी सहन नाही होत. हे काय सांगू आता, जाऊ द्या. पण छोटा भाव म्हणून मी एक सांगतो, प्रयत्न करतोय. शिव्या दिल्या तरी चालतील, पण मिनिमम प्रत्येकाने एक झाड तरी लावायला पाहिजे. आपण फिरायला जातो त्यावेळेस जर आपण काय खातो, जांभळं, आंबे, फळं खातो, त्याच्या बिया तुम्ही एका जागेवरती जमा करा, एका पिशवीत सोबत घेऊन जा फिरायला जाताना, आणि असंच कचरा फेकतोय तशा फेकून द्या. कुठेतरी एका पिशवीमधून भरपूर आपण बिया टाकतो, पण एक तरी बीमधून जर रोपटं निघलं आणि त्याचा जर असा मोठा झाड झाला, तर कोणतरी त्या सावलीमध्ये बसू शकतो. आपण आहेत नाही आहेत माहीत नाही, पण प्रयत्न चांगला आहे, करून बघा. तुम्हाला पण आनंद होईल. नेक्स्ट टाइम तुम्ही तिकडे कधी जर फिरायला गेले आणि तुम्हाला जर दिसलं का आपण इकडे बिया टाकलेल्या आंब्याच्या किंवा जांभळाच्या आणि तिथे तो झाड एक निघलाय, बघा कसं वाटतंय. खूप आनंद होईल तुम्हाला. प्रयत्न करा, चांगला आहे.
आणि सगळ्यांना सांगा, म्हणजे माझ्यासाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठीच आहे. हे केलं तर सगळ्यांसाठी आहे, स्वतःसाठी नाही. आपण जेव्हा घरी करतो तेव्हा स्वतःसाठी असतो. आपल्या कुंपणामध्ये झाडं लावतो ना, तेव्हा स्वतःसाठी लावतो. म्हणजे असं दुसरा कोण येऊन आपल्या कुंपणामध्ये झाडाला हात नाही लावत. लगेच आपण ओरडतो, "ए, आंबा खुडू नको रे." कोणी लावलंय? माझं आहे, स्वतःचं आहे. कोण येऊन हात नाही लावत. पण जेव्हा आपण नॅचरल जेव्हा फिरायला जातो जंगलामध्ये कुठेतरी ट्रॅकिंगला, फिरायला डोंगरामध्ये, त्यावेळेस तुम्ही असं केलं ना, तर ते सगळ्यांसाठी होतं. तुम्ही एक प्रयत्न करून बघा. मी काही जास्त बोलत नाही. चला, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बघा तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला बाय बाय.